ओपन केल्यानंतर कंट्रोल एन करून नवीन डॉक्युमेंट क्रिएट करायचा. अगोदर डॉक्युमेंटचं टायटल देऊन द्यायचं, त्यानंतर नंबर ऑफ पेजेसमध्ये 1 ठेवायचा, पेजमध्ये इथे सिंगल ठेवायचं आणि त्यानंतर मेन आहे डायमेन्शनमध्ये तुम्हाला जे युनिट आहे ते इंचेसमध्ये ठेवायचं आहे आणि याची ब्रीथ तुम्हाला 6 ठेवायची आहे आणि हाईट याची 2 ठेवायची आहे. हे जी मी तुम्हाला साईज सांगितली आहे सॅम्पल म्हणून सांगितली आहे. तुम्हाला तुमचा जो क्लायंट सजेस्ट करेल त्यानुसार तुम्हाला साईज घ्यायची आहे. त्यानंतर डायरेक्ट इथे ओके करून डॉक्युमेंट क्रिएट करून घ्यायचं आहे. डॉक्युमेंट क्रिएट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, या डॉक्युमेंटला फिट करायचं असेल तर ते झूम लेवलवरती क्लिक करायचं आणि त्यानंतर टू ब्रीथ या ऑप्शनवरती क्लिक करायचं. तुमचं पेज प्रॉपर फिट होईल. त्यानंतर काय करायचं, आता कंट्रोल आय करून आपल्याला बॅकग्राऊंड इम्पोर्ट करायचं आहे. सर्व मटेरियलची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती मिळून देईल. त्याला कोणत्याच प्रकारचा पासवर्ड आणणार नाही आणि टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून देईल. तिथून तुम्ही ते डाउनलोड करून घ्यायचं. तर आता करू आपण बॅकग्राऊंड इम्पोर्ट करू. अशा प्रकारे आपण कंट्रोल आय करून बॅकग्राऊंड इम्पोर्ट केला. तर बॅकग्राऊंड इम्पोर्ट केल्यानंतर आपल्याला काय करायचं, याला बॅकग्राऊंडला प्रॉपर साईज द्यायची आहे. साईज देण्याकरिता बॅकग्राऊंडला सिलेक्ट करून द्यायचं आणि इथे दिसेल तुम्हाला ऑब्जेक्ट साईज, यावरती यायचं आणि इथे तुम्ही काय करायची, जे आपण या कॅनव्हासला या पेजला साईज दिली म्हणजे 6x2 ही साईज तुम्हाला याला द्यायची आहे. तर काय करायचं, ऑब्जेक्ट साईजवरती यायचं आणि इथे 6 द्यायचं ब्रीथमध्ये आणि इथे हाईटमध्ये 2 द्यायचं आणि एंटर प्रेस करायचं. प्रॉपर त्याला साईज मिळेल. आता साईज दिल्यानंतर या पेजवरती फिट कसं करायचं, त्याकरिता या बॅकग्राऊंडला सिलेक्ट करून द्यायचं आणि पी प्रेस करायचा. पी प्रेस प्रॉपर त्या पेजवरती ते सेट झालेलं दिसेल. आता काय करायचं, आपल्याला अशा प्रकारे टेक्स्ट लिहायचं आहे. टेक्स्ट लिहिण्यासाठी आपण काय करू, Ctrl+F11 Ctrl+F11 आपल्याला शॉर्टकट की प्रेस करायची आहे. त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे ग्लिच नावाचा एक डॉक्युमेंट ओपन होईल आणि यामध्ये तुम्हाला फंट लिस्टमध्ये Infinity39 हा कॅलिग्राफी फंट आपल्याला वापरायचा आहे. त्याकरिता आपण काय करू, इथे अगोदर Infinity39 हा फंट आपण इथे सर्च करू आणि मटेरियल सोबत तुम्हाला फंट पण मिळून जाईल. तिथून डाउनलोड करून घ्यायचा आणि त्याला इन्स्टॉल करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता तो फंट आहे तो शोधायचा आहे. इथे मी Infinity39 हा फंट इथे शोधलेला आहे आणि त्यानंतर आता काय करायचं, तुम्हाला इन्फिनिटी फंट यूज करण्यासाठी तुम्हाला इथे लेटर्स दिसतील. समजा आता मला काय करायचं आहे, सावडे ऑटो पार्ट्स, तर मी काय करेल, यामधला स त्यानंतर व अशा प्रकारे जे लेटर्स आहेत ते पाहणार आहे. आणि लेटर्स यूज करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, यावरती डबल टॅप करायचं आहे. समजा मला काय करायचं आहे, आता स टाईप करायचा आहे, स दिसत आहे, यावरती डबल टॅप करायचं. तो अशा प्रकारे येईल. त्यानंतर याची साईज वगैरे ॲडजस्टमेंट करून घ्यायची आणि बाकी तुम्हाला परत त्या टेक्स्टवरती डबल टॅप करून पूर्ण टेक्स्ट काय तुम्हाला टाईप करायचं आहे. यावरती मी व्हिडिओ अगोदर आलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही अशा प्रकारे आपण इन्फिनिटी फंट लिहू शकतो, ते त्याचा व्हिडिओ तुम्हाला मिळून देईल. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं, पूर्ण टेक्स्ट टाईप करून घ्यायचा आहे. मी काय करतो, डायरेक्ट तिथून कॉपी करून घेतो, कारण त्यामुळे आपला काय वाचेल, टाईम वाचेल. त्यामुळे अशा प्रकारे मी कॉपी केलं आणि Ctrl V करून इथे पेस्ट केलं. पेस्ट केल्यानंतर आता काय करायचं आहे, यामधला पूर्ण जो कलर आहे तुम्ही इथं रिमूव्ह करतो. समजा मी इथे कोणता एक अशा प्रकारे कलर दिलेला आहे आणि याची जी आउटलाईन आहे ती पूर्ण काय करतो, मी इथे रिमूव्ह करून टाकतो. म्हणजेच आपल्याला आता काय करू, आपण यावरती परत सर्व प्रॉपर्टीज देऊ. समजा तुम्ही काय केलं, अशा प्रकारे टेक्स्ट टाईप केलं. आता आपल्याला यावरती काय कलर वगैरे द्यायचे. कलर देण्यासाठी काय करायचं, अगोदर कंट्रोल आय करून मी जे डिझाईन केलेलं आहे ते डिझाईन तुम्हाला इथे इम्पोर्ट करून घ्यायची आहे, कारण यामध्ये आपल्याला प्रॉपर कलर त्यामध्ये द्यायचे आहे. इम्पोर्ट केल्यानंतर आता काय करायचं, त्या टेक्स्टला सिलेक्ट करून द्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे आयड्रॉपरवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे या कलरवरती जो वरचा कलर आहे यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे कलर पॅलेटमध्ये ॲड झालेला दिसतो. त्यानंतर या टेक्स्टला आपण सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर काय करायचं, तुम्हाला इथे इंटरॅक्टिव्ह फिल टूलवरती क्लिक करायचं आणि तो टूल आहे तो अशा प्रकारे तुम्हाला ड्रॅग करायचा आहे. ड्रॅग केल्यानंतर अशा प्रकारे त्यावरती ग्रेडियंट इफेक्ट येईल. त्यानंतर जो ब्लॅक कलर आहे त्या ब्लॅक कलरचा आपल्याला हा कलर द्यायचा आहे जो आपण इथे कलर पॅलेटमध्ये ॲड केलेला आहे. तर काय करायचं आहे, कलरवरती क्लिक करायचं आणि त्यानंतर इथे दिसते नोट कलर, यावरती ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर दिसते आपल्याला इथे आय ड्रॉपर, यावरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही हा जो कलर आहे तो यामध्ये टेक्स्टमध्ये घ्यायचा आहे. त्यानंतर आता काय करायचं, आपल्याला इथे तुम्हाला दुसरा कलर पण इथे दिसत आहे ग्रेडियंटमध्ये. तर काय करायचं, इथे तुम्हाला व्हाईट दिसत आहे, तर परत त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि त्यानंतर जो कलर आहे दुसरा तो कलर तुम्हाला इथून एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे. तो आपल्या कलर पॅलेटमध्ये तुम्हाला इथे आलेला दिसतो. तुम्ही डायरेक्ट सिम्पली असा ड्रॅग करून पण त्यामध्ये कलर फिल करू शकता. अशा प्रकारे आपण त्यामध्ये कलर फिल करू शकतो. बाकी तुम्हाला काय करायची, याची कलर वगैरे ॲडजस्टमेंट प्रॉपर करून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी काय करतो, याची कलरची ॲडजस्टमेंट करून घेतो. त्यानंतर आता काय करायचं, आपल्याला या टेक्स्टला आपल्याला आउटलाईन द्यायची आहे. तर काय करायचं, F12 प्रेस करायचं. अशा प्रकारे एक पॅनल आउटलाईन पेनचं पॅनल ओपन होईल. त्यानंतर कलरमध्ये तुम्हाला काय करायचं, इथे व्हाईट कलर घ्यायचा आहे
आणि व्हाईट कलर घेतल्यानंतर तुम्हाला याची जी ब्रीथ आहे, आउटलाईन ब्रीथ, ती तुम्हाला इथे तुमच्यानुसार ॲडजस्ट करायची आहे. समजा मला इथे मी 10 पिक्स देतो आणि त्यानंतर तुम्हाला जी कॉर्नर आहे ते सेंटर घ्यायची आहे आणि लाईन स्पेस सेंटरचंच ऑप्शन चूज करायचं आहे आणि पोझिशनमध्ये पण सेंटर घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे बिहाइंड फिल या ऑप्शनवरती तुम्हाला चेक करायचंच आहे. कारण जर तुम्ही याला चेक नाही केलं तर तुमचं टेक्स्ट अशा प्रकारे शो होईल, म्हणजे त्यावरती व्हाईट कलरच्या लाईन्स येतील. पण तुम्ही जर याला चेक केलं तर प्रॉपर त्यावरती तो आउटलाईन अप्लाय होईल आणि डायरेक्ट इथून ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर आता काय करायचं, आपल्याला यावरती शॅडो अप्लाय करायचा आहे. शॅडो अप्लाय करण्यासाठी आपण काय करू, शॅडो टूलवरती क्लिक करू आणि त्यानंतर प्रिसेटमधून एक कोणताही आपण यावरती शॅडो अप्लाय करू. अशा प्रकारे आपण शॅडो अप्लाय केला. शॅडो अप्लाय केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, शॅडो प्रॉपर ॲडजस्टमेंट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, ॲडजस्टमेंट प्रॉपर करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे काय केलं, मी या टेक्स्टवरती प्रॉपर शॅडो अप्लाय केला. आता काय करायचं, आपल्याला बाकी टेक्स्ट टाईप करायचं आहे. टेक्स्ट टाईप करण्यासाठी यामध्ये तुम्हाला सांगितलंच आहे मी, यामध्ये आपण इन्फिनिटी 39 हा फंड वापरलेला आहे आणि जो बाकी जे टेक्स्ट आहे त्यामध्ये आपण वापरलेला आहे श्रीचा फंड, श्रीदेव फंड वापरलेला आहे. श्रीदेवमध्ये आपण यामध्ये 4635 हा फंड वापरलेला आहे आणि युनिकोड जनरेट करावं लागेल. युनिकोड जनरेट करण्यासाठी हिंदी फंड कन्व्हर्टर ही वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथून ओपन करायची. अशा प्रकारे 2 टेक्स्ट बॉक्स येतील. खालच्या टेक्स्ट बॉक्समध्ये तुम्हाला पूर्ण मराठीमध्ये टाईप करायचं आहे. त्यानंतर कन्वर्ट टू श्रीदेव या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला युनिकोड जनरेट झालेला दिसतो. आता काय करायचं, तो युनिकोड कंट्रोल ए करायचा आणि कंट्रोल सी करून कॉपी करायचा आहे आणि कॉपी केल्यानंतर परत फॉरवर्ड रोमध्ये येऊन टेक्स्ट टूल घ्यायचा आहे. टेक्स्ट टूल घेतल्यानंतर यामध्ये कंट्रोल व्ही करून पेस्ट करायचा आहे आणि कंट्रोल ए करून परत सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर इथे फंड लिस्टमध्ये तुम्हाला याला द्यायचा आहे श्रीदेवमध्ये 4635 हा फंड द्यायचा आहे. इथे काय करतो, मी SHREE अशा प्रकारे टाईप करतो. त्यानंतर 4635 हा फंड मला शोधावा लागेल. 4635 इथे तुम्हाला 4635 अशा प्रकारे तुम्हाला त्या टेक्स्टला फंड द्यायचा आहे. आणि यामध्ये आपण काय केलं, या टेक्स्टला आणि त्यानंतर माझ्या नावाला, मोबाईल नंबरला आणि पत्त्याला सेम 4635 हा सेम एकच फंड दिलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला बाकीच्या टेक्स्टला पण फंड द्यायचा आहे. आता काय करतो, मी डायरेक्ट कॉपी पेस्ट इथे करून घेतो. आता इथे डायरेक्ट कंट्रोल व्ही करतो. त्यानंतर तर टेक्स्ट दिसतं आपल्याला माझं नाव. आता नाव पण मी त्याच फंडमध्ये आपण इथे चूज केलेला आहे, जो आहे श्रीदेवमध्ये 4635, जो की आपण या टेक्स्टमध्ये वापरलेला आहे. याला काय करतो, मी डायरेक्ट कॉपी करतो. तुम्हाला जे मी स्टेप सांगितली तेच ती स्टेप प्रॉपर फॉलो करायची. त्यानंतर आता काय करायचं, आपल्याला मोबाईल पण घ्यायचा आहे. मोबाईलमध्ये पण मी तोच फंड वापरलेला आहे. परत मी याला कंट्रोल सी करून कंट्रोल व्ही करून पेस्ट करतो. आता काय करायचं, आपल्याला यामध्ये अशा प्रकारे इथे शेप घ्यायचा आहे. तर इथे रेक्टँगल टूलवरती क्लिक करायचं आणि त्यानंतर अशा प्रकारे एक छोटा रेक्टँगल ड्रॉ करायचा. रेक्टँगल ड्रॉ केल्यानंतर इथे ॲड टू पॅलेट यावरती क्लिक करायचं आणि त्यानंतर अशा प्रकारे काय करायचं, तो कलर इथे ब्राऊन कलर घेऊन घ्यायचा अशा प्रकारे आणि त्या शेपमध्ये काय करायचं, फिल करायचा. शेपमध्ये फिल केल्यानंतर याची काय करायची आहे, डॉक्युमेंट फाईलवरती पहिल्या ऑप्शनवरती यायचं आणि माऊसला राईट क्लिक करून याची जी आउटलाईन आहे ती रिमूव्ह करायची. आउटलाईन रिमूव्ह केल्यानंतर आता काय करायचं, ट्रान्सपरन्सी टूलवरती क्लिक करायचं आणि अशा प्रकारे काय करायचं, याला ट्रान्सपरन्सी अप्लाय करून द्यायची प्रॉपर. अशा प्रकारे काय करायची, याला ट्रान्सपरन्सी अप्लाय करून द्यायची. आणि ट्रान्सपरन्सी अप्लाय केल्यानंतर आता काय करायचं, याला प्रॉपर आपल्याला त्या टेक्स्टवरती ॲडजस्टमेंट करायचं आहे. याला काय करतो, मी थोडं खाली घेतो आणि त्यानंतर याला ॲडजस्टमेंट करण्यासाठी याची थोडी साईज आपण कमी करू. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, याला बरोबर या टेक्स्टवर जवळ घेऊन यायचं आहे आणि त्यानंतर याला सिलेक्ट करून द्यायचं आणि शिफ्ट प्रेस करून या टेक्स्टला सिलेक्ट करायचं आणि ई प्रेस करायचं. प्रॉपर ते तुम्हाला अलाइन झालेलं दिसते. जर प्रॉपर अलाइन झालेलं नसेल तर काय करायचं, मॅन्युअली तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता. अशा प्रकारे काय करायचं, या शेपला ॲडजस्टमेंट करून घ्यायचं आणि त्यानंतर कंट्रोल प्रेस करून ठेवायचा आणि अशा प्रकारे स्क्रोल करून माऊसला राईट क्लिक करून डुप्लिकेट करून घ्यायचा. आणि त्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं, याला मिरर हॉरिझॉन्टली ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि अशा प्रकारे फ्लिप करायचं आहे, म्हणजे प्रॉपर त्याला येऊन जाईल. आणि अशा प्रकारे आपण काय केलं, त्या टेक्स्टला ट्रान्सपरन्सी इफेक्ट दिलेला आहे या शेपला. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, कंट्रोल आय करायचं आहे आणि कंट्रोल आय करून आपल्याला काय करायचं आहे, फोनचा आयकॉन इम्पोर्ट करायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला तो PNG फॉर्ममध्ये मिळून जाईल. तो तुम्हाला इम्पोर्ट करायचा आहे आणि प्रॉपर इथे ॲडजस्टमेंट त्याची करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आता काय करायचं, आपल्याला जी गाडीची PNG आहे ती आपल्याला इथे ॲड करायची आहे. कंट्रोल आय करायचा आणि गाडीची PNG आहे ती आपल्याला इथे ॲड करायची आहे. अशा प्रकारे ती तुम्हाला PNG ॲड करायची आहे. हाय रिझोल्युशन PNG आहे ते, तुम्ही कितीही झूम केला तर त्याची क्वालिटी तुम्हाला इथे ब्लर झालेली दिसणार नाही. अशा प्रकारे तुम्हाला ॲड करून घ्यायची आहे. आणि यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारे शॅडो द्यायचा नाही आहे, कारण यामध्ये ऑलरेडी मी शॅडो देऊन दिलेले आहे.
त्यानंतर परत कंट्रोल आय करायचं आहे आणि जी दुसरी बाईक आहे ती पण तुम्हाला इथे इम्पोर्ट करायची आहे आणि प्रॉपर याची काय करायची अलाइनमेंट करून घ्यायची आहे आणि साईज वगैरे प्रॉपर तुम्हाला याची ॲडजस्टमेंट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण इथे दोन्ही बाईक ॲड केलेल्या आहेत आणि याला तुम्हाला दिसत आहे शॅडो पण आलेला आहे. त्यानंतर आता काय करायचं आपल्याला रेक्टँगल टूलवरती क्लिक करायचं आणि अशा प्रकारे काय करायचं आहे टायरपासून तर या टायरपर्यंत एक रेक्टँगल ड्रॉ करायचा. रेक्टँगल ड्रॉ केल्यानंतर आता काय करायचं परत त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि हा जो कलर आहे तो एक्स्ट्रॅक्ट करायचा आणि ते शेपमध्ये फिल करायचं. शेपमध्ये फिल केल्यानंतर याची जी आउटलाईन आहे ती काय करायची नन करून टाकायची किंवा या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही माऊसला राईट क्लिक करून पण रिमूव्ह करू शकता. त्यानंतर काय करायचं जी बाईकचं PNG आहे त्याला या ऑप्शनवरती क्लिक करून ब्रिंग टू फ्रंट करायचं आणि याला पण या बाईकला ब्रिंग टू फ्रंट करून टाकायचं. अशा प्रकारे ब्रिंग टू फ्रंट करायचं. त्यानंतर आता काय करायचं आपल्याला टेक्स्ट हे पण टेक्स्ट आपल्याला टाईप करायचा आहे. यामध्ये पण मी श्रीचा जो आपण 4635 हा पण वापरलेला आहे तोच तुम्हाला पण वापरायचा आहे. अशा प्रकारे काय करतो मी डायरेक्ट कंट्रोल-C करून इथे कॉपी करतो आणि कंट्रोल-V करून इथे प्रॉपर पेस्ट करतो. अशा प्रकारे काय करायचं आहे जो टेक्स्ट मी टाईप कराल त्यानंतर काय करायचं आहे या टेक्स्टला सिलेक्ट करून द्यायचं आणि शिफ्ट प्रेस करून या बॅकग्राऊंडला जो आपण शेप ड्रॉ केला त्याला सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर तुम्हाला याला प्रॉपर सिलेक्ट करावं लागेल. अशा प्रकारे या शेपला सिलेक्ट करायचं आणि C आणि E प्रेस करायचं. प्रॉपर काय होईल ते त्या शेपच्या सेंटर मध्ये अलाइन होऊन जाईल. अशा प्रकारे तुम्हाला याची अलाइनमेंट करता येते. त्यानंतर मित्रांनो काय करायचं या शेपला आपल्याला थोडं काय करायचं आहे इफेक्ट द्यायचा आहे. तो शेप आहे मी तो सिलेक्ट करतो आणि याला ब्रिंग टू थोडं फ्रंट करू आणि त्यानंतर याला काय करायचं आपल्याला थोडी ट्रान्सपरन्सी अप्लाय करायची आहे. ट्रान्सपरन्सी अप्लाय करण्यासाठी आपण काय करू इथे ट्रान्सपरन्सी टूलवरती क्लिक करू आणि परत याला अशा प्रकारे ट्रान्सपरन्सी देऊ. ट्रान्सपरन्सी दिल्यानंतर काय करायचं तुम्हाला इथे डायरेक्ट याला बिटमॅपवरती क्लिक करायचं आणि कन्वर्ट टू बिटमॅप या ऑप्शनवरती क्लिक करून ओके करायचं आहे. त्यानंतर परत तुम्हाला काय करायचं आहे शेपला सिलेक्ट करायचं आणि ट्रान्सपरन्सी टूलवरती क्लिक करायचं आणि इकडून अशा प्रकारे याला अशा प्रकारे तुम्हाला परत ट्रान्सपरन्सी देऊन द्यायची आहे. म्हणजे दोन्ही साईडने अशा प्रकारे ट्रान्सपरन्सी प्रॉपर अप्लाय करायची. त्यानंतर काय करायचं ओके करायचं. ओके केल्यानंतर आता काय करायचं आपल्याला परत जे टेक्स्ट वगैरे आहे ते त्याला ब्रिंग टू फ्रंट करायचं. अशा प्रकारे तुम्हाला जे नमलॉक आहे ते अनलॉक करायची. त्यानंतर कंट्रोल+होम प्रेस करायचं म्हणजे जे टेक्स्ट आहे ते आपल्याला ब्रिंग टू फ्रंट येऊन जाईल. त्यानंतर हे जी मी तुम्हाला यावरती अशा प्रकारे ट्रान्सपरन्सी अप्लाय करायला लावली त्यामुळे काय होईल जे टायर्स आहेत त्या टायर्सच्या जवळ अशा प्रकारे काय येईल त्याला डेप्थ येईल. अगोदर काय करू जी बाईकची PNG त्याला आपण ब्रिंग टू फ्रंट करू आणि याला पण काय करू आपण ब्रिंग टू फ्रंट करू आणि त्यानंतर बाकी जी शेप आहे त्याला तुम्हाला प्रॉपर ॲडजस्टमेंट असा करून घ्यायचा आहे. म्हणजे इथे अशा प्रकारे थोडी काही डेप्थ येईल आणि प्रॉपर जसं की या डिझाईनमध्ये आपण केलेलं आहे इथे आपण अशा प्रकारे केलं आहे अशी तुम्हाला ॲडजस्टमेंट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण इथे आपली डिझाईन इथे तयार झालेली आहे. आय होप तुम्हाला समजले असेल. यामध्ये तुम्हाला जर आणखी काही ॲड करायचं असेल तर तुम्ही इथे करू शकता. आय होप तुम्हाला समजलं असेल. काही डाऊट असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या क्रिएटिव्ह डिझाईन शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.